नमस्कार मित्रांनो मी अनिल खलाटे। तर मित्रांनो, आज तुम्हाला मी एक अशा योजनेबद्दल माहिती सांगणार आहे जी खूप फायदेमंद आहे। तर ही योजना आहे पोस्ट ऑफिस MIC स्कीम। तर आजच्या काळात काम करणाऱ्या लोकांसमोर एक सर्वात मोठी समस्या आहे, ती म्हणजे की लोक बचत करू शकत नाहीत। यासाठी पोस्ट ऑफिसने सर्व भारतीयांसाठी एक उत्कृष्ट योजना सुरू केलेली आहे, जेणेकरून लोकांना त्यांचे पैसे गुंतवणूक करून दर महिन्याला घरी बसून कमाई करता येईल। तर पोस्ट ऑफिसच्या या योजनेबद्दल संपूर्ण तपशील जाणून घेऊया। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला संपूर्ण गणना स्पष्टपणे समजेल। तर पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना ही एक भारत सरकारने योजना तयार केलेली आहे। पोस्ट ऑफिसच्या सहकार्याने ही योजना चालवली जात आहे। तुम्हाला यामध्ये एक रकमी गुंतवणूक करावी लागणार आहे। तुम्ही गुंतवणूक केलेल्या रकमेवर तुम्हाला किती व्याज दर मिळते, पोस्ट ऑफिस तुम्हाला दर महिन्याला किती व्याज देते, हे आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात। तर या योजनेत तुम्हाला तुमचे पैसे 5 वर्षाच्या कालावधीसाठी गुंतवावे लागतील आणि तुम्हाला दरमहा मिळणारे उत्पन्न देखील 5 वर्षाच्या कालावधीसाठीच असणार आहे। तर 5 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तुमच्याद्वारे जमा केलेली रक्कम पोस्ट ऑफिसद्वारे तुम्हाला परत केली जाते। आता घरी बसल्या दर महिन्याला 8,500 रुपये कसे मिळतील हे आपण पाहूया। तर पोस्ट ऑफिसच्या या स्कीम मध्ये एकदा गुंतवणूक करावी लागणार आहे। भारतातील कोणत्याही नागरिक या योजनेसाठी गुंतवणूक करू शकतो आणि घर बसल्या दर महिन्याला कमवू शकतो। या योजनेत पोस्ट ऑफिस 7.4% दराने व्याज दर आपल्याला देत असतो। तर कोण गुंतवणूक करू शकतो? तर भारत सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या या योजनेसाठी 18 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या कोणत्याही नागरिक या योजनेसाठी पैसे गुंतवू शकतो आणि त्यामध्ये व्याजाद्वारे पैसे कमवू शकतो। या योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन या योजनेत तुम्हाला पोस्टामध्ये खाते उघडावे लागणार आहे। खाते उघडताना तुम्हाला तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड, कायमस्वरूपी रहिवासी प्रमाणपत्र आणि बँक खात्याची माहिती पोस्ट ऑफिसला द्यावी लागणार आहे। तर 9,250 रुपये दरमहा कसे मिळवायचे हे आपण पाहूया। पोस्ट ऑफिसमध्ये मंथली इन्कम स्कीम मध्ये गुंतवल्यानंतर तुम्हाला दर महिन्याला 9,250 रुपये मिळवायचे असतील तर तुम्हाला 5 वर्षाच्या कालावधीसाठी या स्कीम मध्ये 15 लाख रुपये एक रकमी गुंतवावे लागतील, तरच तुम्हाला दर महिन्याला चांगली कमाई होईल। जेव्हा तुम्ही या योजनेत 15 लाख रुपये गुंतवता तेव्हा 7.5% दराने मोजल्यानंतर तुम्हाला पुढील 5 वर्षात सतत पोस्ट ऑफिस कडून दर महिन्याला 9,250 रुपये दिले जातात। तुम्ही गुंतवलेली रक्कम 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला परत मिळते। या योजनेत 5 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर तुम्ही आणखी 5 वर्षासाठी वाढवू शकता आणि लाभ मिळू शकता। परंतु यामध्ये तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल की जेव्हा तुम्ही या योजनेचा कार्यकाळ वाढवत असाल तेव्हा तुम्हाला त्यावेळी त्यावेळी जे उपलब्ध व्याजदर आहे त्यानुसार याचा व्याजदर मिळणार आहे आणि त्यानुसार तुम्हाला मंथली जे काय हप्ता भेटणार आहे तो मिळणार आहे। तर तुम्ही 15 लाखापेक्षा कमीही यामध्ये गुंतवणूक करू शकता आणि तुम्हाला जर वाटत असेल की तुम्हाला महिन्याला 5,000 इन्कम घ्यायचा आहे, त्याप्रमाणे तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन चौकशी करून की एवढ्या अमाऊंटसाठी किती तुम्हाला गुंतवणूक करावी लागणार आहे ही माहिती तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये घेऊ शकता। जर तुमच्याकडे पैसे असतील आणि तुम्हाला त्याच्यापासून काही इन्कम मिळत नसेल तर तुम्ही या योजनेचा नक्की लाभ घेऊ शकता। तुम्ही गुंतवणूक करून यामध्ये दरमहा एक पगारासारखं म्हणू शकतो आपण, ही योजनाचा उपयोग करून तुम्ही एक पगार चालू करू शकता, पेन्शन चालू करू शकता असं म्हणू शकतो। तर तुम्हाला जर पैसे असतील तुमच्याकडे तर तुम्ही पोस्ट ऑफिसला संपर्क करून या योजनेचा नक्की लाभ घेऊ शकता। कारण साधारणतः आपण जर बाकी बँकमध्ये व्याजदर पाहितला तर हा खूप कमी असतो, पण ही भारत सरकार मार्फत असणारी योजना, पोस्ट ऑफिसद्वारे केलेली योजना एक फायदेमंद योजना आहे आणि ती सर्वसामान्य माणसाच्या खिशाला परवडण्यासारखी आहे। तर मित्रांनो, एवढंच होतं ह्या पोस्टमध्ये। शक्यतो अशा गोष्टी लोकांपर्यंत म्हणजे येत नाहीत, त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवलेला आहे। जर तुम्हाला ही योजना आवडली असेल आपला व्हिडिओ लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय महाराष्ट्र।